नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण प्रकरण दुसरे भारतातील आद्य नगरे या प्रकरणातील भाग दुसरा हडप्पा संस्कृतीकालीन नगर या नगरांची माहिती आजच्या तासिकेमध्ये आपण घेणार आहोत. इसवी सन 1920-21 मध्ये हडप्पा या ठिकाणी आणि 1921-22 मध्ये मोहेंजोदडो या ठिकाणी उत्खनन झाल्यानंतर त्या ठिकाणी झालेल्या उत्खननामध्ये या संस्कृतीतील लोकांची घरे, रस्ते, तटबंदी यांचे अवशेष सापडले. या ठिकाणी उत्खननात सापडलेल्या वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले त्यामध्ये खूप साम्य होते. कालिवंगन, लोथल, धोलावीरा, राखीगडी, दायमाबाद इत्यादी ठिकाणी अशाच प्रकारचे अवशेष सापडले. त्यावरून त्यांच्या उत्कृष्ट नगर रचनेचे दर्शन झाले. त्यानंतर बंदर, गोदी यांच्या अवशेषातून त्यांचे उत्कृष्ट अभियांत्रिकीचे ज्ञान आणि व्यापारातील भरभराट लक्षात येते. पाणी साठवण्याच्या तलावाच्या अवशेषांवरून या लोकांच्या जलव्यवस्थापनाचा देखील प्रत्यय येतो. मातीची नक्षीदार भांडी, मणी, शेतीची अवजारे, दैनंदिन वापरातील इतर वस्तू या सर्वांच्या अवशेषांवरून या लोकांचे व्यवसाय, उत्कृष्ट कारागिरी आणि इतर कौशल्य दिसून येतं. हडप्पा आणि इतरत्र झालेल्या उत्खननातून मिळालेल्या अवशेषांवरून या संस्कृतीतील लोक उद्योग, घरबांधणी, नगर नियोजन तसेच इतर कौशल्यांच्या बाबतीत देखील प्रगत होते असं दिसतंय. या हडप्पा संस्कृतीकालीन नगरांची वैशिष्ट्ये आपण आता जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम हडप्पा येथे या संस्कृतीचा शोध लागला आणि म्हणून हडप्पा या नगराविषयी आपण जाणून घेऊया. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील साहिवाल जिल्ह्यात रावी नदीच्या काठावर हडप्पा हे स्थळ आहे. हडप्पा नगराचे प्राचीन अवशेष जवळपास 150 हेक्टर क्षेत्रावर पसरलेले होते. हडप्पा या ठिकाणी इसवी सन 1921 मध्ये उत्खनन सुरू झाले. त्यानंतर तिथे पुन्हा उत्खनन केली गेली. पुरातत्व खात्याचे सरसंचालक मार्टिमर व्हीलर यांनी इसवी सन 1946 मध्ये तर्कशास्त्राच्या आधारे हडप्पा या ठिकाणी उत्खनन केले. यावेळी मार्टिमर व्हीलर यांनी हडप्पा या ठिकाणी किल्ल्याभोवतीची तटबंदी शोधली. या अगोदर इसवी सन 1829 मध्ये चार्लस मेसन याने हडप्पाला भेट दिली होती. त्यावेळी या प्रवाशाने हडप्पा येथील प्राचीन अवशेष सिकंदराला थोपवून धरणाऱ्या पोरस राजाच्या राजधानीचे असावेत असं अनुमान काढलं होतं. त्यानंतर लेफ्टनंट अलेक्झांडर बर्नस नावाच्या एका अधिकाऱ्याने हडप्पाला भेट दिली होती. मेसन आणि बर्नस या दोघांनी लिहिलेल्या वृत्तांतामुळे भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक सर अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी इसवी सन 1872-73 मध्ये हडप्पा या ठिकाणी उत्खनन केले. अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी केलेल्या उत्खननानंतर हडप्पा या शहराचे उत्खनन पुन्हा सुरू होण्यासाठी जवळपास 48 वर्षांचा कालावधी जावा लागला. एवढ्या मोठ्या कालावधीत सुद्धा हडप्पाबद्दल संशोधकांमध्ये असलेलं कुतूहल जसंच्या तसं टिकून होतं. हडप्पा या ठिकाणी मिळालेल्या मुद्रांमुळे हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमियातील संस्कृतीशी जवळचा संबंध असावा असं अभ्यासकांना वाटत होतं. उत्खनात सापडलेल्या अवशेषांच्या आधारे प्रारंभीच्या काळातील हडप्पा नगराचे बालेकिल्ला आणि नगर वसाहत असे 2 विभाग मानले जात होते. मात्र अलीकडील संशोधनामध्ये तिथे 4 विभाग आढळून आलेले आहेत. पहिला विभाग बालेकिल्ला आणि दुसरा नगर वसाहत हे 2 आणि त्यानंतर तिसरा जो विभाग होता तो नगराच्या आग्नेय दिशेला कारागिरांचे कारखाने आणि चौथा विभाग उत्तरेला धान्याची कोठारे आणि तेथील कामगारांची घरे. कोठार आणि तिथे काम करणारे कामगार बालेकिल्ल्यात राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीखाली होते हे स्पष्ट आहे. जवळ धान्य कांडण्याचे ओटे होते. यावरून हडप्पा या ठिकाणी सापडलेल्या या संस्कृतीचे वैभव आपल्या लक्षात येते. त्यानंतर आपण मोहेंजोदडो या नगराविषयी जाणून घेऊया. मोहेंजोदडो हे पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लारकाना जिल्ह्यातील सिंधू नदीच्या काठावर वसलेलं होतं. राखालदास बॅनर्जी या पुराणवस्तू संशोधकाने इसवी सन 1921-22 मध्ये मोहेंजोदडो येथे उत्खनन सुरू केले असता त्यांना जमिनीखाली गाडल्या गेलेल्या एका प्राचीन शहराचे अवशेष या ठिकाणी सापडले.
यामध्ये अनेक दालने असलेल्या घराचे अवशेष देखील सापडले. प्राचीन विटांचे बांधकाम, काही प्राचीन शिक्के तसंच मुद्रा देखील या ठिकाणी उत्खननामध्ये राखालदास बॅनर्जी यांना सापडल्या. उत्खननात सापडलेल्या मुद्रा आणि इतर पुरावस्तू यांच्यामधील साधर्म्यामुळे मेसोपोटेमियातील अतिप्राचीन संस्कृती आणि हडप्पा संस्कृती यांच्यामध्ये परस्पर संबंध असावेत असा अनुमान यावेळी काढला गेला. अधिक सविस्तर पाहणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याचे तत्कालीन सरसंचालक सर जॉन मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली माधव स्वरूप वत्स, काशीनाथ नारायण दीक्षित, अर्नेस्ट मॅके यांनी विविध पुरावस्तू, रहिवासी घरे आणि इतर वस्तू उजेडात आणल्या. मोहेंजोदडो येथे भूजलाच्या पातळीमुळे खालच्या स्तरांपर्यंत उत्खनन करणं शक्य झालं नाही, परंतु त्या थरांमध्ये भेडगड येथील नवाश्मयुगीन गाव वसाहती इतके प्राचीन वसाहत अस्तित्वात असण्याची दाट शक्यता आहे. मोहेंजोदडो हे हडप्पा संस्कृतीतील नगरांपैकी सर्वात मोठे नगर. मोहेंजोदडोच्या वस्तीचे बालेकिल्ला आणि नागरी वसाहत असे दोन भाग होते असे समजते. परंतु आणखी एक तिसरा विभाग बाजाराचा होता. या विभागात कारागिरांच्या कार्यशाळा तसंच मातीची भांडी आणि मणी भाजण्याच्या भट्ट्या होत्या. मोहेंजोदडो येथील अवशेषांची हडप्पा येथील अवशेषांप्रमाणे नासधूस झालेली नव्हती. त्यामुळे तेथील उत्खननात उजेडात आलेली घरे, मोठ्या इमारती, रस्ते इत्यादींच्या अवशेषांच्या आधारे त्या नगराची भव्यता स्पष्ट झाली. हडप्पा संस्कृतीच्या नगर रचनेचे उत्कृष्ट नियोजन आणि नगराचे व्यवस्थापन यांचा पुरावा त्या ठिकाणी प्राप्त झालेला दिसून येतो. मोहेंजोदडोच्या निर्मितीमधील पूर्व नियोजनाची तुलना चंदीगड सारख्या आधुनिक शहराच्या निर्मितीमधील पूर्व नियोजनाशी करता येईल. हे पूर्व नियोजित नगर प्रत्यक्ष उभे करताना आवश्यक असणारे प्रचंड आर्थिक आणि मानवी बळ लक्षात घेता त्याच्या उभारणी मागे नक्कीच काहीतरी खास हेतू असावा याबद्दल खात्री वाटते. यानंतर हडप्पा कालीन तिसरे नगर म्हणजेच कालीबंगन या नगराविषयी आपण माहिती घेऊया. राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यातील गंगा नदीच्या काठी वसलेलं हडप्पा संस्कृतीचे हे महत्वाचं केंद्र होतं. टेसिटोरी नावाच्या एका इटालियन भाषाशास्त्रज्ञाने या स्थळाला भेट दिली आणि कालीबंगन हे इतिहासपूर्व काळातील असल्याची नोंद या टेसिटोरीने करून ठेवली. परंतु ते हडप्पा संस्कृतीचे एक नगर होते हे इसवी सन 1960 मध्ये जेव्हा त्या ठिकाणी उत्खनन सुरू झाले तेव्हा स्पष्ट झाले. हे उत्खनन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे तत्कालीन संचालक ब्रिज बाशी लाल म्हणजे बी लाल आणि बालकृष्ण थापर यांच्या मार्गदर्शनाखाली केलं गेलं. कालीबंगन येथे नागरी हडप्पा संस्कृतीची आणि त्याआधीची पूर्व हडप्पा संस्कृतीची अशा दोन वसाहती असाव्यात असं म्हटलं जातं. हडप्पा आणि मोहेंजोदडोच्या तुलनेने कालीबंगन लहान होते. कालीबंगन या नगराचे बालेकिल्ला आणि नागरी वसाहत असे दोन तटबंदीयुक्त विभाग येथे देखील होते. कालीबंगनचे महत्व दोन गोष्टींसाठी आहे. पहिली गोष्ट म्हणजे तिथे पूर्व नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळातील नांगरलेल्या शेताचा पुरावा सापडला. हे नांगरलेले शेत इसवी सनापूर्वी 2800च्या सुमाराचे असावे असा अंदाज व्यक्त केलाय. त्यातील नांगरटीच्या खुणा त्या परिसरातील आत्ताच्या नांगरटीच्या पद्धतीप्रमाणेच दिसतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेथील बालेकिल्ल्यामध्ये ओळीने सापडलेली 6 ते 7 अग्निकुंड सर्वसामान्यांच्या नागरी वसाहतीमधील घरांमधून देखील अग्निकुंड असल्याचे पुरावे मिळालेले. यावरून असं लक्षात येतंय की मृत्यूनंतरच्या जीवनावर या लोकांचा विश्वास असावा. याखेरीज नगराच्या तटबंदीच्या बाहेरही ओळीने अग्निकुंड असलेली एक वास्तू सापडलेली. यामध्ये पशूंची हाडे होती. हा पुरावा अग्निपूजेचा असावा असं काही पुरातत्वज्ञांचं मत आहे. यानंतर पुढचं नगर लोथल
कच्छच्या आखाताजवळ भोगाव नदीच्या तीरावर गुजरातमध्ये अहमदाबाद पासून 80 किलोमीटर अंतरावर लोथल आहे. लोथल प्राचीन गोदीसाठी प्रसिद्ध आहे. या नगराचे उत्खनन इसवी सन 1955 ते 1960 या काळात S.R. राव यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. हे हडप्पा संस्कृतीमधील महत्वाचं बंदर आणि व्यापारी केंद्र होतं. हे तेथील बाजाराचे ओटे, कोठार घर किंवा गोदी यावरून लक्षात येतं. लोथलच्या गोदीची रचना हे प्राचीन जगतातील अभियांत्रिकीचे एक उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. आता सध्या लोक समुद्र सपाटीपासून काहीसे आत राहत असले तरी ते प्राचीन काळी खंबातच्या आखातातील नद्यांच्या मुखाच्या प्रदेशात होते. लोथल हे नगर वसवणाऱ्या हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी समुद्राच्या भरती ओहोटीचे आणि त्यायोगे भोगाव नदीतून आत येणाऱ्या भरतीच्या पाण्याचे व्यवस्थित निरीक्षण केले असणार हे स्पष्ट आहे. भरतीच्या वेळेस आत येणाऱ्या पाण्याबरोबर समुद्रातील बोटी आतमध्ये आणता येतील आणि त्यांची डागडुजी झाल्यानंतर त्यांना पुन्हा समुद्रात सोडता यावे अशी गोदीची रचना होते. म्हणजे आवश्यकतेनुसार गोदीतील पाणी जवळच्या कालव्यात सोडण्यासाठी गोदीत पक्क्या विटांची मोरी देखील बांधलेली दिसून येते. लोथलचे बाले किल्ला आणि नागरी वसाहत असे तटबंदीने युक्त असलेले विभाग नसून ते एकाच तटबंदीने वेढलेले होते. एकच अखंड तटबंदी असलेली आढळून आलेली त्या ठिकाणी. त्यानंतर धोलावीरा हे पुढचे नगर. गुजरातमधील कच्छच्या आखातात असलेल्या या नगराचा शोध भारतीय पुरातत्व विभागाचे माजी संचालक J.P. जोशी इसवी सन 1990 मध्ये R.S. बिस्त यांच्या मार्गदर्शनाखाली धोलावीरा या ठिकाणी उत्खनन सुरू झाले. धोलावीरा येथील नगर रचना इतर हडप्पाकालीन नगरांपेक्षा काहीशी निराळी आहे. हे धोलावीरा येथील पाण्याच्या तलावाच्या पुरावशेषांवरून दिसून येते. हडप्पा संस्कृतीकालीन नगरांमध्ये धोलावीराचा विस्ताराच्या दृष्टीने 5वा क्रमांक लागतो. धोलावीरा येथे नागरी हडप्पा वसाहतीच्या आधीची पूर्व हडप्पा काळातील वसाहत होती. तिच्या भोवती कच्च्या विटा आणि घडीव दगड वापरून बांधलेली संरक्षक भिंत होती. त्याच्या वरच्या थरातील नागरी हडप्पाकालीन वसाहत तटबंदी युक्त होती. या तटबंदीच्या आतल्या वसाहतीचे 4 स्वतंत्र विभाग दिसून येतात. पहिला विभाग होता बाले किल्ला. दुसरा बाले किल्ल्याला लागून असलेले अधिकाऱ्यांच्या वस्तीचे राखीव प्रांगण. तिसरा विभाग होता सामान्य जनांची वसाहत. या 3 भागांना त्यांच्या भोवती भिंती बांधून अलग केलेलं होतं. आणि चौथा जो विभाग होता तो नगराच्या तटबंदीच्या आत आणखी एक वस्ती होती. तिच्या भोवती संरक्षक भिंत नव्हती. ती वस्ती कदाचित मजुरांची असावी असं पुरातत्वज्ञांना वाटते. म्हणजे नगराच्या बाहेरून वाहणाऱ्या 2 ओढ्यांचे पाणी अडवून ते पाणी आणि पावसाचं पाणी हे दोनही पाणी साठवण्याची सोय त्या ठिकाणी केलेली होती. आणि त्यासाठी दगड आणि विटांचा उपयोग करून नाले आणि तलाव बांधलेले होते. म्हणजेच नियोजनपूर्वक जल व्यवस्थापनाचा हा सर्वात प्राचीन पुरावा आहे असं पुरातत्वज्ञ मानतात. यानंतर पुढचं नगर हडप्पा संस्कृतीकालीन राखीगढी. हरियाणातील हिसार जिल्ह्यातील चौटांग नदीकाठी म्हणजे प्राचीन काळातील दृशद्वती नदी. या चौटांग नदी काठी राखीगढी हे हडप्पा संस्कृतीचं स्थळ आहे. दिल्ली पासून 150 किलोमीटर अंतरावर राखीगढी असून भारत आणि पाकिस्तान मधील हडप्पा संस्कृतीच्या स्थळांमध्ये राखीगढी हे सगळ्यात मोठं आहे. त्याचा विस्तार जवळपास 350 हेक्टरहूनही अधिक होता. राखीगढी येथील उत्खनन इसवी सन 1963 मध्ये सुरू झालं. पुढे इसवी सन 1997 ते 2000 या काळातही राखीगढी या ठिकाणी उत्खनन सुरूच राहिलं. आणि त्यानंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजचे संचालक
डॉक्टर वसंत शिंदे यांनी देखील राखीगढी या ठिकाणी उत्खनन केलं. नागरी हडप्पाची सर्व वैशिष्ट्ये राखीगढीमध्ये पाहायला मिळतात. राखीगढी हडप्पा संस्कृतीचं पूर्वेकडील प्रदेशातील प्रमुख केंद्र होतं असं दिसतंय. कालीबंगन प्रमाणे येथे देखील अग्निकुंडाचे पुरावे मिळालेले आहेत. म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या नगरांमधून असलेल्या दफन स्थळांचे पुरावे देखील येथे मिळालेले आहेत. तेथून प्राप्त झालेल्या पुराव्याचा आनुवंशिकतेने किंवा आनुवंशिकतेच्या दृष्टिकोनातून अभ्यास झालेला नव्हता. राखीगढी येथील मानवी हाडांच्या जनुकशास्त्र म्हणजेच DNA या विश्लेषणाच्या आधारे हडप्पा संस्कृतीचे लोक नेमके कोण होते या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळेल असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. एकूणच हडप्पा संस्कृतीकालीन ही नगर किती नियोजनबद्ध होती हे आजच्या तासिकेतील माहितीवरनं आपल्या लक्षात आलं असेल. धन्यवाद.